चला अतिथी मान्यवरांना विनंती करतोय मित्रांनो, चला दोन्ही अंपायर, चला योगेश योगेश आणि विकी सर, योगेश आणि विकी सर या, आपला देखील सन्मान होणं आवश्यक आहे. क्रिकेटमध्ये मित्रांनो एका वेळेस कॉमेंटेटर नसले तरी चालेल, पंच असणं गरजेचं असतो मित्रांनो. एकदा या दोन पंचांसाठी जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो. खूप चांगली पंचांची भूमिका आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली. गेले 3 दिवस चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. चला त्याचबरोबर चला पंच या आपण. सन्माननीय मनोहर राठोड आणि जितेंद्रजी भोईर आपल्या शुभस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. दोन्ही पंचांचा सन्मान इथे होतोय. गेले 3 दिवस ज्याने चांगले पंचांची भूमिका पार पाडली. चला दोन्ही टीम समोर यायचंय, दोन्ही टीम समोर या आमच्या व्यासपीठा. चला तिन्ही टीम, नेरुल तुम्ही देखील समोर या, तिन्ही संघ आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर या. चला त्याच्यानंतर चला त्याचबरोबर ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षक आनंद घेतले, साता समुद्राच्या पलीकडे गेली. या स्पर्धेला खऱ्या अर्थाने खूप चांगले व्ह्यूज मिळाले आणि क्रिक लाईव्ह अँड टेक्निकल टीम त्यांचा सन्मान इथे झालाच पाहिजे. चला या क्रिक लाईव्ह एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो. 2 कॅमेऱ्यासह सन्माननीय आदरणीय साई दळवी साहेब आपल्या शुभस्ते हा सन्मान आपण करायचंय. 2 कॅमेरा सकट या स्पर्धेचा आपण पाहिलंय. घर बसला प्रेक्षक आनंद घेतलाय. cricklive.in च्या माध्यमातून साई दळवी आणि सन्माननीय राजेशजी सुतार साहेब यांच्या शुभस्ते हा सन्मान इथे होतोय. क्रिक लाईव्ह त्याचबरोबर मनाला तल्लीन केलाय, तुम्हा सर्वांना तल्लीन केलाय. असं म्हणतात ना, एका संगीताने मन तल्लीन होतं, असे आमचे गंगेश दादा डीजे मास्टर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो. गंगेश दादा जोशी यांचा देखील शुभ सन्मान. योगेश दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचंय. यांचा शुभ सन्मान होतोय. पिंटू दादा पाटील आणि रवी दादा पवार आपण या, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करा. त्याच्याबरोबर त्याच्यानंतर मित्रांनो गेले 3 दिवस ज्याने संपूर्ण लेखाजोखा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय, त्याने खूप चांगली गुणलेखकाची भूमिका, खूप चांगलं स्कोर कार्ड, संपूर्ण माहिती, कुठला बॉलर हॅट्रिक करतोय, कुठला बॅटर हॅट्रिकाची चौकारांची हॅट्रिक ठोकलाय, या सगळ्यांची माहिती माझ्या बरोबर जॅक मात्रे जोडलाय. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो. काय गुणलेखकाची भूमिका अप्रतिम राहिली. सन्माननीय विनोदजी म्हात्रे आणि अजितजी खेरवाल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचंय. जॅक साठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो. खूप चांगलं गुणलेखकाची भूमिका. चला उरण आणि चेंबूर तुम्ही समोर या. त्याच्याबरोबर
त्याच्याबरोबर माझ्याबरोबर समालोचन करत असताना आमचे गुरुवर्य खूप चांगली वाणी ऐकली. नेरुळ गावामध्ये आल्यानंतर दीपेश पाटील सरांचा शिरवणे गावामध्ये आल्यानंतर या वाणीने तुम्हा सर्वांना मंत्रमुक्त केलाय. या वाणीने तुम्हा सर्वांना वेळ लावलाय. एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या मित्रांनो. शिरवणे गावाचा गोड आवाज सुजय सुतार साहेबांच्या शुभ हस्ते दीपेश पाटील सरांचा सन्मान इथे होतोय. माझ्या समवेत 3 दिवस ज्यांनी त्याच्या आवाजाने संपूर्ण शिरवणे नगरीमध्ये धुमाकूल घातलाय आणि अक्षरशः शब्दांबरोबर तो खेळलाय. शब्द कसे रचले जातात, शब्द कसे सांगितले जातात आणि कॉमेंट्रीच्या माध्यमातून शब्द कसे फेकले जातात आणि क्रिकेटरला मात्र बॅटिंग करत असताना बॅटरला गोलंदाजी अक्षरशः शब्दांची रचना, शब्द एक एक शब्द खडा न खडा क्रिकेट खेळत असताना क्रिकेटर मात्र बॅटिंग असेल बॉलिंग असेल या दोन्ही क्षेत्रामध्ये ज्यांनी अप्रतिम आवाज फेकला तो वाशी गावचा आमचा कॉमेंटेटर राहुल राठोड यांचा जोरदार टाळ्यांनी स्वागत करतात आशुतोष पाटील आणि सूरजजी भोईर. ज्यांनी अक्षरशः 7 दिवसापासून मेहनत घेतली आणि स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था या संस्थेला क्रिकेटर मिळून क्रिकेटच्या टीम घेऊन येण्यापासून तर क्रीज बनवण्यापर्यंत तर स्टंप ठोकण्यापर्यंत ज्यांनी जी भूमिका चोख निभावली असा आमचा शिरवणे गावचा सितारा अर्थात नवी मुंबईचा सूर्या यांचा देखील सन्मान केला जाईल. आणि सूर्याला देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे कारण की सूर्यासाठी एक स्लोगन महत्त्वाचं आहे, सूर्या जलता नाही जला देत आहे. आणि अर्थातच त्याचा सन्मान अनिकेत पाईक आणि कलाकार जोशी हे दोघे जण त्याचा आतिश सावंत आणि अनिकेत पाईक सूर्याचा मात्र इथं सत्कार करतील. सूर्यासाठी मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यस ओव्हर टू कॉम्बॉक्स. मित्रांनो कुठलीही स्पर्धा भरवणं म्हणजे खाऊ नाहीये. ज्याने दिवस रात्र मेहनत केली, ज्याने अहोरात्र मेहनत केली आणि त्याच्याबरोबर संपूर्ण छायाचित्रे टिपवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून राहिलंय आमचे कॅमेरामॅन आता जवळजवळ 3 वाजलेले आहेत तरी देखील तो उपस्थित आहे. या कॅमेरामॅन साठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो. अल्पेश सुतार सगळी छायाचित्र टिपण्याचं काम, काही भिजलेल्या आठवणी या कॅमेरामॅनने चोरलेल्या आहेत. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. खूप चांगली भूमिका सन्माननीय आदरणीय जय सुतार कलाकार जोशी साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय. संपूर्ण छायाचित्रे टिपण्याचं काम इथे होतोय. आमचे कॅमेरामॅन अल्पेश खूप चांगलं. तुमचे आयुष्य तुमचंही घ्यायचं का? योगेश दादा पाटील असेल, प्रदीप दादा सुतार, जयदीप दादा सुतार, जयेश दादा सुतार. चला बक्षीस समारंभाकडे जायचं. चला तिन्ही टीम समोर या. चला तिन्ही टीम गौरव अँड कंपनी त्याचबरोबर कुणाल चला चला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट तिन्ही टीम समोर या. प्रज्वल तुम्ही देखील या. नेरुल या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट एनी केस ज्या फिल्डरने खूप चांगले एफर्ट्स दाखवलेले आहेत, ज्या फिल्डरने खूप चांगला परफॉर्म केलाय. क्रिकेट म्हटल्यानंतर फिल्डिंगचा जो फॉर्मेट असतो तो खूप अव्वल दर्जाचा असतो. एनी केस सन्माननीय आदरणीय जितेंद्रजी भोईर साहेब, सन्माननीय आदरणीय जयदीप सुतार साहेब, त्याचबरोबर जय सुतार साहेब आणि संजय सुतार आपल्या तिन्ही सुजय सुतार साहेब आपल्या तिघांच्याही शुभ हस्ते हे बेस्ट फिल्डरचा किताब आपण परिधान करायचंय. एनी केस ज्याने पहिला दिवस गाजवलाय, पहिली रात्र त्याच्या नावावर नाव आहे
शैलेश मूर्ती नेरुल टीमचा प्रज्वल ठरताय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. प्रज्वल ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. चला जो संघ विन झालाय त्या टीमला सन्माननीय आदरणीय अति सुतार कडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज त्याच्यामध्ये ऍड केलं जाणार आहे. सनी साळुंके कडून शुभम साठी 500. चला धन्यवाद दादा, आभार आहे. चला शुभम 500 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जायचंय सनी साळुंके कडून. शुभम वे फार घेतलाय तुम्ही. चला जाऊया. चला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एनी केस बॉलिंग करत असताना त्या खेळाडूने भल्या भल्या फलंदाजांना अक्षरशः घाम फोडलाय. एनी केस बॉलिंग करत असताना भल्या भल्या फलंदाजाला अक्षरशः घाम फोडलाय, पाणी पाजलाय. एनी केस बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. काही गेस करू शकाल का? विकेट हॅट्रिक आपल्या नावी केलाय, शंकाच नाहीये. नाव आहे विवेक ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. सन्माननीय आदरणीय जितेंद्रजी भोईर साहेब, राजेश सुतार साहेब आणि अजित खेरवाल साहेब आपल्या तिघांच्याही शुभहस्ते हे बेस्ट बॉलरचं किताब आपण परिधान करायचं. विवेक अभिनंदन, खूप चांगला खेळ तुम्ही केलाय, हॅट्रिक आपल्या नावी केली आहे, चांगली गोलंदाजी, इम्प्रेस केलाय. त्याच्यानंतर या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, या स्पर्धेचा सर्वात उत्कृष्ट फलंदाज, खूप चांगला खेळ त्याने केलाय. एनी केस बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. बॅटिंग करत असताना भल्या भल्या गोलंदाजाला घाम फोडलाय. एनी केस बॅटरच्या रेसमध्ये 3 खेळाडू धावत होते. एका बाजूला शुभम होता, एका बाजूला गौरव होता, एका बाजूला प्रज्वल होता. एनी केस त्या सगळ्यांना भेदून नाव आहे, टीम आहे उरण टीमचा बेताज बादशाह, नाव आहे करण ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. कुणाल ठरलाय. तर मी विनंती करतोय सूरज भोईर साहेब, मनोहर राठोड साहेब 78 धावा याच्या बाटमधून आलेले आहेत. सन्माननीय अतिश सावंत साहेब, कलाकार जोशी साहेब आपल्या शुभ हस्ते हे बेस्ट बॅटरचं किताब आपण परिधान करायचंय. अप्रतिम फटका खेळलाय. कुणालसाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. उरण तालुक्याचा बेताज बादशाह, ज्याने अनेक किताब आपल्या नावी केलाय. अभिनंदन कुणाल. चला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, सर्वात मोठा मान अनाउन्समेंट होण्याआधी मित्रांनो, खेळपट्टी ज्याने बनवली ही अप्रतिम खेळपट्टी, संपूर्ण खेळपट्टीची शहानिशा अतिशय चांगल्या रीतीने केली आहे आणि त्याचा सन्मान इथे झालाच पाहिजे. नितीन सुतार, मॅन फ्रॉम वाशी. चला नितीन सुतार, आपण कुठे असाल तर आपण या, आपला देखील शुभ सन्मान होणं गरजेचं आहे. खूप चांगली खेळपट्टी बनवण्याचं काम त्याने केलंय. चला नितीन सुतार अवेलेबल नाहीये, त्यामुळे जॅक इथे आलाय. जॅक ऑलमोस्ट बॅक झालाय. चला नितीन सुतार साठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो. आता मॅन ऑफ द सिरीज
चला सिरीज घेतो. खऱ्या अर्थाने खूप सारी चर्चा या सिरीज मध्ये लागलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट. 3 दिवस ही मालिका झाली, त्या मालिकेचा वीर झालाय एनी केस. या स्पर्धेचा सर्वात मोठा मान, या स्पर्धेचा सर्वात मोठा सन्मान, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट. या स्पर्धेचा मालिका वीर, ज्याने बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंग आउटस्टँडिंग एनी केस नाव आहे, शंकाच नाहीये ना, नाव आहे करण ठरलाय या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट. लीडिंग फ्रॉम द फ्रंट कॅप्टन कूल. तर सन्माननीय आदरणीय पिंटू पाटील दादा असेल, साई दळवी असेल, त्याचबरोबर दिनेश दादा असेल, अनिकेत असेल, त्याचबरोबर विनोद म्हात्रे साहेब असेल आणि आशुतोष दादा पाटील, आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते हे मोठं पारितोषिक आपण परिधान करायचंय. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट, सर्वात मोठा मान, या स्पर्धेचा सर्वात मोठा सन्मान, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट. सेलिब्रेशन होतोय. चला तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आपण विनंती करतोय मी आदरणीय चला तृतीय पारितोषिक शैलेश मूर्ती नेरुळ. सरा या शैलेश मूर्ती नेरुळ, संपूर्ण गणोबा ग्रुप, स्वयंभू गणोबा ग्रुप, संपूर्ण ग्रुप विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ही तिसऱ्या क्रमांकाची चमचमाती ट्रॉफी. मित्रांनो, या ट्रॉफीला तुम्ही पाहताय, पाहताच क्षणी प्रेमात पडावं अशी ट्रॉफी आपण पाहताय. सुरुवातीला पाहिलं आणि पाहताच क्षणी प्रेमात पडलोय अशी तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण इथे पाहताय. या ट्रॉफीसाठी खूप सारे भांडणं झालेले आहेत, या ट्रॉफीसाठी खूप सारे युद्ध लढलेले आहेत, खूप सारे महायुद्ध या ट्रॉफीसाठी भिडलेले आहेत. चला त्याच्यानंतर सेकंड नंबर चला सेकंड नंबरचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय अरुण पाटील साहेब आणि त्याच्याबरोबर योगेश पाटील साहेब, आपल्या दोघांना विनंती करतोय साहेब आपल्या शुभ हस्ते हे दुसऱ्या क्रमांकाची पारितोषिक आपण वितरित करायचंय. चला उरण कोलीवाडा, उरण कोलीवाडा, कुणाल असेल, ऋषिकेश असेल, खूप चांगला खेळ त्याने केलेला आहे. उरण कोलीवाडा या स्पर्धेचा सेकंड रनर अप ठरलाय. उरण कोलीवाडा, विवेक असेल, संपूर्ण संघ तुम्ही पाहताय. उरण कोलीवाडा, सुजल आहे, सुमित आहे, राज आहे, कुणाल आहे, विवेक आहे, ऋषिकेश आहे. आणि या स्पर्धेचा गणपती बाप्पा हे सेलिब्रेशन आपण पाहतोय खूप चांगल्या रीतीने. चला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी तर मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय शिरवणे गावातील कार्यसम्राट, सन्माननीय आदरणीय तुम्हा सर्वांचे लाडके
आपल्या पाठीवर नेहमीपणे खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय ज्ञानेश्वर दादा सुतार, शिरोमणे गावातील विद्यमान अध्यक्ष नगरसेवक ज्ञानेश्वर दादा सुतार आपल्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर जयेंद्र दादा सुतार ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहत आहे शिरोणे गावातील प्रेरणास्थान आणि त्याचबरोबर समाजसेवक जयेंद्र दादा सुतार आणि रणजित दादा सुतार सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी नाव आहे शिवशंभू शिरवणे अर्थातच चेंबूर फॅकर या स्पर्धेचा चॅम्पियन शुभम असेल त्याचबरोबर करण असेल संपूर्ण के अजित असेल या संपूर्ण टीमचा समावेश चॅम्पियन चला 5,000 रुपयाचं कॅश प्राइज अतिश दादा सुतार 5,000 रुपयाचं कॅश प्राइज तुम्ही नोंद केलाय त्यामुळे 5,000 रुपये टीम शिरवणे या टीमला आपण द्यायचे गुगल पे मोबाईल ऑनलाईनच्या माध्यमातून पैसे जातील त्यामध्ये शंकाच नाहीये या स्पर्धेचा चॅम्पियन आपण पाहताय मित्रांनो चला त्याचबरोबर चुकून कुणाचा सन्मान राहिला असेल मी राहुल राठोड मी स्वतः आयोजक म्हणून तुम्हा सर्वांसमोर माझी माफी असावी कुणाचा सन्मान सुद्धा राहिला असेल किंवा कुठल्याही खेळाडूचा सन्मान अनादर झाला असेल तर तुम्हा सर्वांसमोर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय